नमस्कार, सुस्वागतम पुन्हा एकदा या छोट्याशा व्हिडिओत तुमचं स्वागत. का झाला असा, रात्री अचानक ठरला ट्रेकला जाऊया म्हणून फाटपटे उठान तोंडात शिरा मारून वाट धरलो. बस पकडलो आणि स्टेशन इला तसा उतरलो. रावलो मनाक लागलो चाय तरी दाताला मारता नाही येते. तो पर्यंत कर्जत लागली. परत काढलो तिकीटनी चढलो. तीच गर्दी जी तुमका रोज ट्रेन मध्ये चढल्यावर गावता. इला ठाणा थैसून पनवेल ट्रेन पकडलो. पनवेल इला तसा 3 चाकी करून गेलो कर्नाळा किल्ल्यावर. तो केलेलो प्रवास आणि त्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगण्याचा छोटासा प्रयत्न. मी गाडी गावकर तुमका आवडला तर कमेंट करा लवकर. तुगलक शासक 1318 1347 यांच्या काळात कर्नाळ यांच्या संबंधित साम्राज्यांच्या उत्तर कोकण जिल्ह्यांची राजधानी होती. नंतर ते गुजरात सल्तनतच्या ताब्यात गेले. परंतु 1540 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने ते ताब्यात घेतले. त्यानंतर गुजरातच्या सुलतानांनी तो 500 सैनिकांसह कर्नाळ किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. किल्ला गुजरात सल्तनतच्या ताब्यात होता, पण पोर्तुगीज चौकीकडे. गुजरातच्या सुलतानांनी वसईला पळ काढला आणि किल्ला पोर्तुगीजांना सोपवला. 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांकडून किल्ला जिंकला. नंतर 1680 मध्ये महाराजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने ताब्यात घेतला. त्यानंतर काही काळ मुघलांनी ते ताब्यात घेतले आणि त्यानंतर 1740 मध्ये पुण्यातील पेशव्यांचा उदय झाल्यानंतर ते त्यांच्याकडे गेले. 1818 मध्ये किल्ला जिंकून येथे ब्रिटिश इंडिया कंपनीचे राज्य स्थापन होईपर्यंत ते किल्लेदार अनंतराव यांच्या नेतृत्वाखाली राहिले.